तर राम राम मंडळी मंडळी आज आपण एका अशा हिरोची स्टोरी घेऊन आलोय ज्याने भारतीय T20 क्रिकेटचा चेहरा बदलला. हो, ज्याने खरंच भारतीय T20 क्रिकेटचा चेहरा बदलला. कधी विचार केला आहे का, एका फलंदाजाने T20 बॅटिंग म्हणजे काय याची डेफिनेशन बदलली असेल? होय, नाव सूर्यकुमार यादव. हा फक्त फलंदाज नाही, हा T20 क्रिकेटचा आर्टिस्ट आहे. जेव्हा बाकी खेळाडू गॅप शोधत होते, तेव्हा हा खेळाडू मैदानाच्या 360 मध्ये शॉट शोधत होता. फाईन लेगवर स्कूप, कव्हर्सच्या वरून सिक्स आणि थर्ड मॅनच्या वर रॅम्प असा हा खेळाडू ग्राउंडच्या 360 मध्ये क्रिकेट कसा खेळला जातो, 360 मध्ये शॉट्स कसे मारले जातात याची नवीन ख्याती देत होता. आणि ही स्टोरी ओव्हरनाईट मिळालेल्या सक्सेसची नाही, तर वर्षानुवर्ष डोमेस्टिक क्रिकेट, IPL सारख्या लीगमध्ये सातत्याने रन्सचा पाऊस, पण तरी देखील टीम इंडियाची दारं त्याच्यासाठी वारंवार बंद होती. आणि वयाच्या 30व्या वर्षी फायनली त्याचं इंडियामध्ये पदार्पण झालं. लोक म्हणाले खूप उशीर झाला, पण स्काय म्हणाला पिक्चर अभी बाकी है. कारण त्याच्या T20 डेब्यूच्या एकदम काही वेळानंतरच त्याने T20 क्रिकेटमध्ये 3000 प्लस T20 रन्स प्लस 170चा सातत्याने स्ट्राईक रेट, 4 T20 इंटरनॅशनल सेंचुरीज आणि सर्वात भारी म्हणजे काय, तो जगातला नंबर 1 बॅटर म्हणून काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला काळ गाजवला. आणि स्टॅट्सपेक्षा अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्याचा ॲटिट्यूड. प्रेशर असो, कुठल्याही सिच्युएशनची मॅच असो, त्याचा चेहरा नेहमी हसरा राहायचा. आणि याचमुळे त्याने कित्येक प्रेशर सिच्युएशनमध्ये टीम इंडियाला आपल्या बॅटिंगच्या जोरावरती मॅच जिंकून दिले. आणि त्याच्यानंतर त्याला टीम इंडिया लीड करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर त्याने भारताला कॅप्टन्सी करून एक T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. आज जर एखादा यंगस्टर अनकन्व्हेन्शनल शॉट्स खेळायला घाबरत नसेल, तर त्याच्या मागे कुठे ना कुठे सूर्यकुमार यादवचा इन्फ्लुएन्स आपल्याला पाहायला मिळतो. कारण त्यानेच तर शिकवलं होतं की पहिल्या बॉलवर वर्ल्ड क्लास जोफ्रा आर्चर सारख्या वर्ल्ड क्लास बॉलरच्या बॉलवर पहिल्या चेंडूवरती षटकार कसा मारला जातो आणि विरोधी टीमला कसं बॅकफुटवरती ढकलला जातो. थँक्स सूर्यकुमार यादव फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स इंडियन क्रिकेट. थँक यू.